MITने आयोजित केलेल्या 14व्या भारतीय छात्र संस्थेचा आज अखेरचा दिवस होता आणि मोठ्या उत्साहात ही भारतीय संसद जी आहे ती पार पडलेली आहे। आपल्यासोबत MITचे कार्याध्यक्ष राहुल कराड सर आहेत। सर, तुम्ही एक रोपटं लावलेलं होतं 2011 साली, ते आज 14 वर्षाचं झालेलं आहे। मोठ्या उत्साहात छात्र संस्था संपन्न झाली। मला सगळ्यात समाधान असं आहे की ह्या गोष्टीचं ज्या बाबतीत लोकांनी क्रिटिसाइज केलं होतं 20 वर्षापूर्वी की राजकारणामध्ये युवकांना आणण्यासाठी, राजकारणाचा जो दुराग्रह आहे तो दूर करण्यासाठी हे जे काही प्रयत्न सुरू होते, पण मला असं वाटतं की गेल्या 20 वर्षामध्ये एक फार चांगलं कल्चर भारतामध्ये आपण भारतीय छात्र संसद आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून करू शकलो। अशा अनेक प्लॅटफॉर्म केंद्र सरकारच्या, राज्य सरकारांच्या माध्यमातून युथ पार्लमेंटच्या रूपानं सुरू झालेले आहेत। भारतीय छात्र संसद त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक अकॅडमिक पार्टनरशिपच्या भूमिकेतनं अनेक राज्य सरकारांना, युवकांना, सगळ्यांना मार्गदर्शन करून शेकडो प्लॅटफॉर्म भारतात ऑलरेडी असे तयार झाले। तर खूप चांगली अशी ही दिशा आहे आणि मला वाटतं आपल्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी एवढा मोठा डेमोग्राफिक डिव्हिडंड ह्या युथला चॅनलाइज करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं माझं मत आहे। सर, मला एक वारंवार प्रश्न पडतो की तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली, म्हणजे राजकारणामध्ये युवकांनी, शिक्षित युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे? आवर रिव्हियर्ड फाउंडर डॉक्टर विश्वनाथ कराडचं त्यांचं एक स्पिरिट होतं पहिल्यापासून आणि एक संस्कार पण होता की सोशल बिलॉंगिंगनेस विद्यार्थ्यांचा कसा वाढवायचा, विश्वशांतीचा मेसेज। आणि त्यातनं माझ्या आयुष्यात हा जो डेमोक्रेसीचा धागा या सगळ्या आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून आपण जो काही फुलवू शकलो, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, भारतीय छात्र संसद, नॅशनल वुमन्स पार्लमेंट, राष्ट्रीय सरपंच संसद आणि आता राष्ट्रीय विधायक संमेलन, जे की 1800 आमदारांचं मोठं संमेलन मुंबईमध्ये आता नुकतंच पार पडलं गेल्या वर्षभरापूर्वी। तर ह्या सगळ्या रचना ज्या आहेत, तर मला 20 वर्षापूर्वी असे अनेक विषय डोळ्यापुढं तरुण वयामध्ये माणसाला अनेक काही गोष्टी सुचत असतात आणि मी असं भाग्य मानतो की जी इकोसिस्टम शिक्षण संस्थेची इथं होती, MIT शिक्षण समूहाची, तर त्याच्या बळावर आपण या सगळ्या गोष्टी, ह्या आयडिया आपण आयडिएट करू शकलो आणि देशामध्ये एक रोल मॉडेल, राजकारणाचं प्रशिक्षण हे कसं जरुरी आहे, पब्लिक पॉलिसीचं शिक्षण सर्व डिसिप्लिनमध्ये, डेमोक्रेसीच्या विषयीचं, गव्हर्नन्स विषयीचं हे कसं महत्त्वाचं आहे, हा एक नवाचार आपण सगळ्यांच्या मनामध्ये रुजवू शकलोय काही अंशी आणि हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजून पुढे जायला पाहिजे विविध सरकारांच्या आणि NGOच्या माध्यमातून, असं माझं मत आहे। सर, तुम्ही जी छात्र संस्था सुरू केलेली होती, त्यामधले छात्र संसदेमधले 2 विद्यार्थी जे आहेत ते आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला आनंद वाटतो। भारतीय छात्र संसदेमधनं अनेक लोक मोठमोठ्या पदांवर, पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये ऑफिस बेरर्स म्हणून, काँग्रेस असो, BJP असो, बाहेरच्या राज्यांमध्ये 4-5 आमदार ह्यातनं झालेले आहेत, मोठमोठ्या पदांवर राष्ट्रीय लेवलला मुलं काम करतात। पण मला आनंद 21 वर्षानं महाराष्ट्रामध्ये 2 आमदार पहिल्यांदा झाले। एक काँग्रेस पार्टीमधनं हेमंत ओगले आणि दुसरे आमदार आमचे सुमित वानखेडे, दोन्ही माझे विद्यार्थी। मला हा फार प्राऊड फिलिंग आहे की हे दोन्ही विद्यार्थी ज्या पद्धतीनं त्यांचा सफर मी पाहिलेला आहे आणि ते कष्टांनी त्यांच्या आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचं जे काही कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये झालं त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये, आणि खऱ्या अर्थाने ड्रायव्हरला सुद्धा लायसन्स पाहिजे गाडी चालवायला, तर राजकारणात यायचं तर शिक्षित होऊन राजकारणात या, हा एक मेसेज आपण याच्यामधनं देण्याचा आपला प्रयत्न आहे। धन्यवाद। हे होते MITचे कार्याध्यक्ष राहुल कराड सर। त्यांनी सांगितलं की प्रत्येक ड्रायव्हरला लायसन काढावं लागतं, परंतु राजकारणात यायचं असेल तर शिक्षित होऊन राजकारणात यायला पाहिजे, असं मॅसेज सुद्धा त्यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवत सह राजरत्न जोन, हे टॉप न्यूज मराठी, पुणे।